आल्याला काय काम लागलेलं आहे. काय करणार आहे? राम 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 राम. तर फॅमिली मी आता ना आलेलो आहे ट्रॅक्टरवरून आणि आपल्याला माहिती आपण कांदे लावले त्या कांद्याला आपल्याला पाणी द्यायचं होतं. परंतु रेन पाईप पातळील्यामुळे आहे ना जास्त मलाही थांबायची गरज नाही पडली. फक्त पाणी मी लावून दिलेलं आहे, पाणी फिरून दिलेलं आहे. आता मी माझं चालू पूर्ण ट्रॅक्टरवरती. तर पाहू शकतात एक नंबर भिजतं आहे. आणि तुम्हाला पण सगळ्यांना एक विनंती आहे, हमारे जो किसान भाई है और सिर्फ खेती के ऊपर है ना डिपेंड नहीं रहने का, क्योंकि है ना आपको पता है खेती में बहुत लॉस रहता है, कभी कभी अच्छा रहता है, कभी कभी लॉस रहता है. परंतु आपण जे शेतीच्या जीवावरती आहे ना आपण पाहिजे ती मौज मजा करू शकत नाही आहेत, कारण की आपल्याला कुटुंब चालवायचं असतं आणि त्यामुळे आहे ना शेती ही करायची. परंतु त्याला आहे ना काहीतरी साइड बिजनेस करायचा. आता तुम्ही म्हणता शेतीचं एवढं काम असतं, इतना काम रहता है खेती में, तो बाकी का काम करने में टाइम ही नहीं रहता है. तो टाइम निकालना पडता है. थोड्या डोक्याने शेती केली ना तर सगळं काही होतं सक्सेस पाहू शकतात. आता मला आहे ना इथं जर दारे धरायचे म्हणले ना कमीत कमी मला 2-3 घंटे तरी वेळ द्यावा लागला असता. ह्याकडे बसून त्याकडेपर्यंत म्हणजे 20 गुंठे आधा एकर आहे. तर कमीत कमी मला 2-3 घंटे तरी वेळ द्यावा लागला असता. परंतु तर मी हा रेन पाईप आथरल्यामुळे आहे ना फक्त 5 मिनटं द्यावं लागले. 5 मिनटात आहे ना मी पाणी चालू करून आहे ना चाललेलं आहे. आता मस्तपैकी आहे 2-3 घंट्यात ओके भिजणार आहे. आणि मी आता माझं दुसरं काम करायला सावध असेल. बाकीचे जे घरचे येते ते त्यांचं दुसरं काम करायला मोकळेचे. त्यामुळे मैं हर जो किसान भाई है मेरे सबको बताना चाहता हूँ कि थोड़े टेक्निकल दिमाग से खेती करो, वरना कोई फायदा नहीं है. खेती आले ना रुद्राचं शिकाडा लागलेली जशी गार्डन उतरली तशी रुद्राची शिकाडा लागलेली. रुद्राची केली त्याने रुद्राची स्वतः भर होता. तर आल्याला सोनालीला हे करायला लागलेलं आहे. पाहू शकतो फॅमिली सोनालीला आल्याला काय काम लागलेलं आहे. हे बघा मांजरे एवढे येड्यावण करतात ना, हे आमचे नाही आहेत, परंतु आमचे इथून जात नाही आहेत. कुठची नेली तरी पण करा ना घेतली ती पिकलेली असते तिला हात पुरवला डोळ्यात पडन ते तेच ना. माझा पण घात मग अरे तिला वजनच एवढं झालंय ना तर अख्खं पपई झाड जे वाकलंय रे पाहतो शेजार नुसतं. अहो त्याच्याकडे जरा पपईकडे वर पाहू शकतायत पपई केवढी झालेली आहे. इसको बोलते पपाय. पाहू शकताय पपईच्या वजनाने पपई किती वाकलेली आहे. भाजीला कच्च्या म्हणजे पपईची भाजी पण होती. कच्च्या पपईची भाजी लय छान होती उपासाला. हा का इकडं काय आमच्या इकडं तसेच व्हायला जाते. त्याच्यावर जाऊन उंदरं खातात कधी कधी पपयाला. पाखराची मजा आहे, पाखरं पण नाही खातात. पाहू शकतात एक पपई झाडे हे पपई झाडे यावर पाहू शकतात किती लाल पपई झाले पिकलेले, पण ते काढता येत नाही, हात पुरत नाही, काठ पण पुरत नाही. आणि काठीने जर दवसा लागलं ना तर ते तुटून जाते. त्यामुळे ते तसंच ठेवलेले फक्त पाखरं खातात ते मस्तपैकी. म्हणजे आज ना आपाचा महिना होता तर पाहू शकतात. त्यामुळे ना मुंबईवरतून आपली चुलती म्हणजे तयार आलेली आहे. पपया राहिलेले आहेत मुंबईला, कारण की मुंबईला पपया एवढे महाग आहेत ना, भरपूर महाग आहेत. तर पाहू शकता ते बटाट्याचं बेन घरगुती बटाट्याचे बेन आहे जे घरी आपल्याला भाजीला आणलं होतं ना ते जास्त दिवस झालेलं ठेवलेलं आहे, ते उगलेले आहेत आणि तेच कापून कापून आता आपण ते नाही वरमाने लावलेले आहेत. आता पाहूयात याचं पीक किती निघते. चांगले आहेत ना, त्याला काय कसलं गवत उगले. तर पाहू शकता तिकडे पाणी आता जवळपास 1 तास झालं आपण पाणी सोडलेलं. 1 तासानंतर परत येऊ राहिलेलं आहे मी. पाहूया किती भिजले. तर पाहू शकता तिथे डायरेक्ट पाणी साचलेलं आहे. असं रे नाही पाणी साचलेलं आहे म्हणजे ना पाहू शकतात 1 तासामध्ये जवळपास पाणी साचलेलं आहे. कारण की पहिले जरा ओल्लं ओल्लं होतं. फॅमिली आता आम्ही चाललो आहे सोनालीला राणा सोडायला चाललो आहे मी कांदे लावायला. आणि ती ना मला रस्त्यानेच भांडून राहिलेली बरं का. तुम्ही तिकडे चालले का मी इकडं. थोडं असं सोबत नाही माणसाला व्हिडिओ बनायला. एवढा भारी मूड असतो व्हिडिओ. त्यांना तिकडे जायचं असलं मला इकडे जायचं का मूडचा पंचनामाच जायचं ती का. हा चला नाही तर मी तर सोबत ट्रॅक्टरवर नेतो जमन काही जमन. पण आज काय बरं मोकार यासाठी तुम्ही हे केलंय का काय ह्यासाठी माझं लग्न केलंय का. तुमच्या जवळ बोलूच नका.
तर फॅमिली पाहू शकतात बघा आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत बरं का. 2:30 वाजलेले आहेत. सोनाली आहे ना कॉलेजवरून आलेली आहे, जेवण वगैरे केलेलं आहे आणि आहे ना ते चालले थोडे फार कांदे लावायचे राहिलेले शेतामध्ये, ते कांदे लावायला. आणि मला जायचं आहे पुन्हा वापस ट्रॅक्टरवरती. तुमच्या नाराज नको राहू ना मी. नाही नाही नक्की आपले भांडणं मिटायचे. हां मग मला गाडी शिका ना. आता आता मला लक्षात आलंय. मग मी ड्रेस घातला काल, आलतं लक्षात, पण काल का कधी मी साडी घातली होती आपण राहत आलत म्हणलं नको. आता रस्ता पण चांगला आहे आणि रस्ता चांगला आहे हो. मला अरे मला तेच म्हणायचं आहे, रस्ता चांगला नाही आहे, गाडी वगैरे नंतर शिकवून सोनाली येणे नको करू. म्हणजे तुम्हाला काहीच नाही आवडत. सोबत तर नाही जायचं, गाडी नाही शिकायची. आज काय चालवलंय आज फॅमिली काय चालवलंय नाही आज. आईला बायकाचं आवडायचं बघतात लय बेकार हट्ट होता. गाडी कशी होता फॅमिली, हे बघा रस्ता बघा कसा आहे बरं का बघ. पण मला पुढे बसून याच्यातून मागं बसा ना. अरे याच्यातून गाडी जर स्लिप झाली का दोघं सलपटत दोघं पण सोनाली. हो पाणी पडलं, फुटली बाटली. हात पण पाडली तुम्ही. मी कशाला पडले मला काय माहिती, मागे ठेवलेली असते म्हणून. बरं चल टाइम होतोय, मला जायचंय परत. एक जरासं मोगडायचं आहे, वाट बघत येते. सारखं मागं मी पण बसते. फॅमिली पाहू शकतात. तूच चालू कर तुझ राम 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 राम. चालू करून द्या ना. कर कर चालू कर, चालू करा ना मग. कर चालू कर. मग हे मागं धरा धरा एवढं. मी मागं बसलो घेत असते एवढं. बरं बरं मी अजून घेतो, काय घ्यायची का अजून. चालू कसं सांग. तुला चालू करायचं माहित नाही, तू गाडी शिकणार आहेस. चल थांबा. सांगा मी काय दाबू. हे दाबू ना. हा एकदाच ना. हा न्यूटन करायची. नोटून कसं मागं डबल ना. हा झालं ओके. नाही मागं नाही यायचं. हा, आता किक मारायची. करत चालू करते काय. लागत आहे. तुम्ही पाय माग घ्या ना. अरे पाय मागायचे माझा हे बघ, माग आहे. कोण चाललं बस नाही. उतरू का मी उतरतो. लागत आहे ती धरा बरं. मग गाडी चालू करून द्या. ती आहे त्याच्यात. कृपया मला बघ आहे नाही बघा गाडी शिकायसाठी काय काय करायची. हो आता सोनाची ना. ओय गेअर टाकची नावची तिकडे. हे का नाही नाही सोना तसं नसतं ते. गाडी चालू करायला माझ्या वाटते, पण गाडी चालू झाल्याच नंतर आहे का मोर माणूस गरबडतं बरं का नवीन. थांबा एक मिनिट इकडे बघ इकडे. आता काय करणार आहे. किक सोड ना पाय खाल्ली. काय करू. आता काय करणार आहे. ठीक आहे ते दाबायचं ना. दाब नको गाडी उडून. मग काय करायचं. तू माहित नाही तू गाडी चालू करायला. सांगा ना सांगा वर्षी किती वर्षी पुढे घेते फक्त. हा तिकडेच दाबा लागतो सोनाली. हा आता शी दाबा लागतो. हा पुढे नाही माग. गाडी हळूहळू सोडायची असते. ओढ नको ओढल्या गाडी उचलू. बघा आता आता म्हणा. फॅमिली कसलंच माहित नाही सोनालीला, आणि ती गाडी चालवायची डेअरिंग करते. सोनाली ऐक ना, गाडी चालवायला काय नाही, तुला गाडी तिकडे सोडला गाडी पळेल बरं का. पण प्रॉब्लेम एक आहे इकडं माझ्याकडं प्रॉब्लेम एक इकडे आहे ना याच्यात. ह्या नाल्यामध्ये गाडी सटकन बरं का सोनाली. कसली सर्व घेतात थोडी जर सटकली का लगेच पडणार आहे. ऐक ना मी खरंच तुला नंतर गाडी शिकवतो. ऐक ना. फॅमिली डोक्याला ताप झाल्या बाताला मोठा. ते बघा माझ्याकडे कपडे दिले, ते पण कसं आहे ना हे नकरी करते. ऐक ना सोनाली प्लीज 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 प्लीज. अरे गेअरमध्ये गाडी बरं झालं. किक पूर्ण बसली नाही. किक पूर्ण बसली असते का डायरेक्ट गाडी पळाली असते. माहिती घ्यावं लागते गाडीची बरं का. कसं केलं काय होतं. किती दिवस झाले त्याच्यापूर्वी घेतली होती ना. मग सांग ना मग कसं आहे. हो आता टिकली पडली. कधी पडली माहिती टिकली. गाडी फायनली सोनाली बळाच खाली उतरवलंय बाबा. अवघड आहे बाबा. बायाच्या काय डोक्यात कधी येईल. खाली हरवलेली आहे आणि ती आता डोक्याला काय लावते एक माहिती. स्टोलची चमकी असते की डिझाईन तिला राहिलेली आहे चिटकन कधी. तर फायनली सोनालीला तुम्ही सोडलंय कांदे लावायला. तर तिच्यावर राहिलेले कांदे लावायला मी चाललो तर वापस सकट बघितले नाही बस शेवटपर्यंत जाऊस तर सोनालीने अर्धे तुटून आलेला आहे. परंतु खायला आहे ना एक नंबर आंबट आहे. फायनली मी ना एक जणाच्या इथे मोगडायला आलेलं आहे, परंतु येऊन जवळपास 10 मिनटं झालेले आहे. तर ते समोरचे कॉल पण रिसिव्ह करत नाही आहेत. तर आता मला असं वाटतं एकदा कॉल लावून पाहावं आणि इथून आपल्या सीधा घरी जावं, कारण की आपल्या मागं पण काम भरपूर आहेत. पाहू शकतात त्यांच्या घराच्या दारात मी ट्रॅक्टर थांबवलेला आहे आणि त्यांना कॉल पण केलेले आहेत, परंतु कॉल काय रिसिव्ह करणार.
ज्याला कॉल केला आहे तो आता कुणाशी बोलत असता. फायनली तर मी चाललेलो आहे घरी. जिस व्यक्ति को कॉल प्रतीक्षा करें या तर पाहू शकता सोनालीची सुट्टी झालेली आहे आता. मग कसं कांदे लावले असा घेतला आता बघू. असा लावला. आणि जे म्हणतं ना व्हिडिओ बघून की सोनाली नुसतं कामापुरतीच म्हणजे व्हिडिओपुरतीच काम Video करते पुरतीच काम करते. तर त्यांनी पाहू शकता कॉलेजवरून आल्यापासून आहे ना ती कांदे लावायला गेलती बरं का. आणि तोपर्यंत आहे ना आम्ही ॲडजस्ट केलं तर नाही का. भाऊने काही कांदे लावू लागले काही होय ना. सोनाली लेवस तर आहे का भाऊ लावायला गेले सिलेंडर कांदे. आणली का शाईन? शेण शाईन काय झालं. सिलेंडर शिकायची शिकिनात राहून काहीच नाही शिकत. तर जाणार तर बाकी जाऊ दे सोनाली. ऐक ना फॅमिली, हॉटेल तिरंगाचा तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडेल का. आता आपल्याला माहिती आहे 1 तारखेला ना हॉटेल तिरंगाचं उद्घाटन आहे, ओपनिंग आहे. नवीन त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि तिथं भरपूर जणांना आमंत्रित केलेलं आहे बरं का. तर माझी इच्छा आहे की मला ते जाऊन ब्लॉग बनायचा आहे. तुम्ही नक्की सपोर्ट करता का त्या ब्लॉगला सांगा बरं. तसं मग मी आणि सोनाली जातो, नाही तर मग मी एकटा जाईन. मी एकटा जाईन. नाही मला पण जायचं. अरे 2 व्हीलरवर जायचं आहे. 110 किलोमीटर अंतर आहे आमच्या घरापासून. 110 प्लस भरणार. 110 भूम आहे. मित्रांनो तुम्ही सांगा 110 भूम आहे. भूमपासून कुठं गाव आहे हे तर माहीत नाही आहे, परंतु इथून 110 भूम बसतंय. तर सकाळी मला 8ला निघावं लागेल आणि संध्याकाळी मला 8 तरी वाजते मागायला आहे की माहीत. बरं असू दे, जसं ॲडजस्ट होईल तसं. जर तुला कॉलेजचं ॲडजस्ट होत असेल तर तुला पण घेऊन जाईन. ऐका तर मित्रांनो, तर हॉटेल तिरंगाचं आहे ना मग ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडेल का नक्की सांगा बरं का. आणि जर पाहायचं असेल ना तर सबस्क्राईब करून ठेवा. मी 100% तर जाणारच आहे हॉटेल तिरंगाच्या उद्घाटनाला. सोनाली काय करते तू. सेल्फी काढू राहिले. स्नॅप तुझं बाकी काय. बस बाकी काही नाही. तिला म्हटलं ना यूट्यूबचं थोडंफार, इंस्टाला थोडंफार रील्स बनव. ते नाही आहे, मी असल्याशिवाय बनवतच नाही आहे. म्हणते मला जास्त येत नाही आहे काही, तुम्हीच बनव जा. स्नॅपचं स्टोरी बिरी टाकायला, स्नॅप पाठायला 1 नंबर बरं का परी. तर आता फायनली ना अंधार पडत चाललेला आहे आणि आता आम्ही निघतोय आमच्या घरी. कुणी ओळखीचं भेटलं ते माझी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी इंस्टाग्रामवर जाईन. जाऊ द्या. Instagram- यूट्यूब जिंदाबाद. आपका यूट्यूब हमारा यूट्यूब जिंदाबाद, तुम्हारा स्नॅपचॅट जिंदाबाद, हमारा यूट्यूब जिंदाबाद. तर पाहू शकता बघा. ठीक आहे. नाटक नाही केले घासरली. अरे मला माहिती आहे घसरलीच. चला. व्यवस्थित मोबाईलमध्ये लक्ष नंतर दे ना. आधी चल ना, चल घे तुझा पसारा. चल लवकर अंधार पडायला आहे बरं का. जंगल आहे जंगल. काय काय अरे तो एवढी ती पडली कसं व्हायचं. सरपण घेतलं का तुझे नाही ना. फायनली आहे ना फॅमिली आता येत आहे ना. पॉपकॉर्नवाला आला तर असते नाही तर आम्ही ना पॉपकॉर्न आणलेले खायला. बघू शकतो सोनालीने. उदी काय करतो. काय एकच द्यायचं. तुला हे आमच्या दोघात ते तुझ्यात नाकात एक बैला एक भाऊला. बरं तुला सेपरेट बैला सेपरेट ते भाऊ तर नाकात आणि हे आम्हा दोघात वाटण्या. भारी केल्या वाटण्या. काय विषय नाही म्हणजे बैलांना छोट्या बाळाला एक separate. स्पेशल आणि म्हाताऱ्या माणसाला एक स्पेशल आणि भाऊ तर आणि नाकात नाहीतर ना हाफ. ओके 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 चालतंय डन. हात धुईच्या अगोदरच खाते आता. ओके बस बाय. काय आता? रुद्र मला पण देईन तू. तुझ्यात पण बघ. रुद्र पण खाऊन देते मला. वाव थँक्यू. मोठं आकाश बाबू आकाश आहे. आकाला भूल म्हणून वाटून घ्या, भांडण करू नका. हा रुद्रा आकाल म्हणून वाटून घ्या, भांडण करू नका. दोघांची तुम्हाला भांडण नको करू. भाऊ संग दमग हा.